नमस्कार, मी रोहित गावडे चौधरी नशिराबाद नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाकरिता मी उमेदवारी लढवत आहे. माझं उभं राहण्याचं कारण आज काही ते गावाचं नाव नशिराबाद आहे, ते मला बदलवायचं आहे. ते बदलून मला झुपराण्णा महाराज असं बनवायचं आहे. झुपराण्णा महाराज नगर. विकास कामं जसे रस्ते बघितले आपल्या गावातले, इतके घाणेरडे रस्ते, खूप घाणेरडे रस्ते. श्री वायजी महाजन सर खासदार असताना जे झालेले रस्ते ते आज पण टिकलेले आहेत. आणि काही राजकीयांनी आज बांधलेले रस्ते किंवा शासनाने बांधलेले रस्ते एक वर्षामध्ये खराब होऊन गेले. त्यानंतर आपलं पाणी आपल्याला 8 दिवसांनी येते. मी बोललो तुम्हाला की मी एका दिवसाला 2 वेळेस पाणी देईन, तुम्ही हसत होते. पण हे नगरपालिकेचा नियम आहे की तुम्हाला रोज पाणी दिलं पाहिजे. मी तुम्हाला 2 टाईम पाणी नक्की देणार, नुसतं आश्वासन नाही, मी तुम्हाला खरंच 2 टाईम पाणी देणार. राजकीय मुद्दा आज तुम्ही बघतायत जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व आमदार आपला मुलगा, मुलगी, पत्नी या सर्वांना रिंगणामध्ये उतरलेले आहेत. जसं पाहायला म्हटलं आपल्या बाजूला भुसावळ संजय सावकारे आमदार आहेत, स्वतःच्या पत्नीला नगराध्यक्ष. बाजूला पाहिल्या गिरीश महाजन यांच्या पत्नीला उमेदवारी. इकडे पाहिलं किशोरप्पा, त्यांच्या पत्नीला उमेदवारी. चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर, यांच्या मुलगीला उमेदवारी. आम्ही सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी काय करायचं? माझा बाप 30 वर्ष BJPचा कार्यकर्ता होता, आम्हाला काही नाही भेटलं. मी स्वतः 4-5 वर्ष दिली BJPला, कुठलेही पद नाही, काही नाही. फक्त आमचं काम एकच, इमानदारीनं चट्या उचल्याचा, पक्षाशी एकनिष्ठ राहायचं. तर आम्ही एक चट्या उचल्याचेच काम करायचं का? असं नाही की BJP सर्व पक्ष तेच, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला तिकीट देणार. गरिबाची मुलं, जसं आज माझा बाप शेतकरी आहे, आज निवडणूक लढतायत, आमदार बोलत आहेत, त्याच्यानंतर मंत्री बोलत आहेत गावात. आम्ही कोणाला बोलायचं? आम्ही मायबाप पब्लिक, आम्ही तुमच्या भरोश्यावर उभं आहे. आमच्या पाठीमागे कोणी नाही, आम्ही पब्लिकसाठीच काम करणार आहेत आणि पब्लिकसाठीच उभं आहे.